नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे आपण उंदीरखेडा या गावामध्ये. या गावामध्ये एका पुण्यावरून रिटर्न आलेला एक युवा उद्योजक दादा शिंदे यांच्या गोट्यावरती आपण आलेलो आहे, जो पुण्यामध्ये 15 ते 20 हजारावर नोकरी करत होता आणि त्याच्यामध्ये त्याचं उदरनिर्वाह भागत नव्हतं. तर त्याच्यासाठी त्याने स्वतःचं एक म्हैस 4 वर्षापूर्वी घेतली होती आणि त्या म्हशीच्या जोरावरती व्यवसायाला व्यवसाय वाढत म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून त्याने एक दूध उत्पन्न चालू केलं होतं, गोठा मशीनचा चालू केला होता. तर या ठिकाणी आज पूर्ण परिवाराला काम मिळालेलं आहे समजा एक प्रकारे, आणि स्वतः ते करतात. बघा, त्यांची आई, वडील आणि मुख्य आजी. तर या ठिकाणी बघा, त्यांच्याकडे 2 गायी आहेत आणि 13 म्हशी आहेत. तर हा मुख्य दादा शिंदे या ठिकाणी स्वतः सकाळी 5 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या गोठ्यामध्ये स्वतः काम करत असतात. तरी पण आज वाटतं आपल्याला की या ठिकाणी गोठ्यामध्ये मस्टॅटिसचे चान्सेस असतील, पण नाही. इतकी स्वच्छता ठेवतात ते की खूप 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 स्वच्छता. क्वचित थंडीच्या दिवसात सब क्लिनिकल किंवा क्लिनिकल मस्टॅटिस हा होत असतो. आता बघा, त्यांनी हळूहळू एक कुट्टीचं मशीन पण घेऊन टाकलंय. तर शेतकऱ्यांना माझा एकच प्रश्न आहे, जे रोजगार, स्वयंरोजगार आणि जे मुंबई पुण्यामध्ये काम करतात, तर हा या गोट्याचा आदर्श आणि या एका युवा शेतकऱ्याचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि आपला एक छोटासा व्यवसाय, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन, हे तुम्ही काहीही चालू करू शकतात. स्वतः आजपर्यंत त्याच्याकडे मी माणूस बघितला नाही की तो कुठेतरी कामाला आहे माणूस बुवा. आई स्वतः करते, आजी स्वतः करते, वडील स्वतः करतात आणि तो स्वतः करतो. एवढं सगळं करून त्यांनी शरीरासाठी पुन्हा एक जिममध्ये आपला 1 तास रात्रीचा तो देतो. म्हणजे हे काय असतं, एखाद्याला एक जे जिद्दीने केल्यावरती फळ मिळतं, त्या प्रकारे त्या शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे. तर तुम्ही बघू शकतात, आज 1 म्हैसपासून तर एवढ्या गोठ्यामध्ये त्याच्या म्हशी भरलेल्या आहेत. आता शेतामध्ये चालू बोलणं झालं दादाचं की त्याच्या शेतामध्ये पूर्णपणे मुक्त संचार गोट्याचं काम चालू आहे. तर आपण दादाला 2 शब्द विचारूया. दादा, तुम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा किती म्हशी होत्या तुमच्याकडे? 1 म्हैस होती. 1 म्हैस होती, बरोबर. मग ती हळूहळू कशा वाढवल्या तुम्ही म्हशी? जसं जसं उत्पन्न वाढलं तसं आपण शेती पण घरीच करता का? शेती पण घरी. बरं, स्वतः चारा कापून स्वतः सगळं? स्वतः. बरं. या धंद्यामध्ये आज 4 ते 5 वर्ष तुम्हाला झाले. बरोबर. तर कशा प्रकारे वाढलं हे सगळं? ते आई, वडील म्हणजे मजूरचं तुम्ही स्वतः खर्च वाचवला, बरोबर. हा, स्वतः केल्यामुळे आज तो एक प्लस पॉइंट, आणि स्वतः दूध वाटप पण स्वतः करतो तो. तर आज शेतकऱ्याला माझं हेच म्हणणं आहे की जो दूध उत्पन्न करतो की विकणं हे आपल्याला माहीत पाहिजे आणि तयार करणं ही स्वतःच पाहिजे. तर दादाचं आता गोट्याचं काम शेतामध्ये इतकं बांधल्यानंतर सुद्धा तो स्वतः एक ओपन स्पेसमध्ये आपला मुक्त संचार गोठा शेतात त्याचं काम चालू आहे. तुझं टार्गेट किती दादा आता? 20 म्हशी 10 गावड्या. 20 म्हशी आणि 10 गाई, एवढं स्वतःचं टार्गेट आहे त्याचं. तर तुला पुन्हा शुभेच्छा आमच्याकडून. पुन्हा तुझं गोठा खूप वाढावा आणि सगळ्या प्रकारे तुझं चांगलं व्हावं, हे आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.